नमस्कार, आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। दिनांक 6 जून रोजी अकोला जिल्हाधिकारी माननीय अजित कुंभार साहेब यांच्या आदेशानुसार बार्शी टाकळी तहसीलदार राजेंद्र वजिरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत एसडीआरएफ टीम कडून काठेपूर्णा डॅमवर मान्सूनपूर्व रंगीत तालीम आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण पूर्ण झाले। उपस्थितांना तहसीलदार राजेंद्र वजिरे सर, एपीआय तडसे सर पातूर, तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम तथा जीवरक्षक संदीप सदापळे यांनी केले। या प्रशिक्षणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब, महसूलचे सर्व मंडळ अधिकारी, तलाठींसह विविध भागाचे शासकीय प्रतिनिधींसह अग्निशमन विभाग, पोलीस, महसूल, होमगार्ड सह एनजीओ हे मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। पूर परिस्थिती निर्माण झाल्यास अशा वेळी शोध व बचाव करणे तसेच शोध व बचाव साहित्यांची ओळख आणि त्यास हाताळण्याच्या पद्धतींबाबतही एनडीआरएफ टीमचे प्रमुख एपीआय खोब्रागडे साहेब यांच्यासह जवानांनी योग्य प्रेझेंटेशन सादर केलेत। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील। ठीक आहे, हा या लेक्चरचा एक मोटिव्ह आहे। तर राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर आहे, धुळे आहे। जर तुम्हाला गाव पातळीवरती जर तुम्हाला तहसीलदार साहेबांना जर डायरेक्ट माहिती दिली तर ते जिल्हाधिकारी त्यांना देणार आणि ते मंत्रालयात देणार। मंत्रालयातून जिथपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आमची टीम हालत नाही। एका व्यक्तीसाठी तर नाहीच नाही, ठीक आहे ना। ते कोणाला काम दिलेलं आहे, ते गाव पातळीवरती जे स्विमर आहेत त्यांना, जे आपदा मित्र आहेत त्यांना, बरोबर ना, त्यांनी ते परिस्थितीशी भांडलेले आहेत त्यांना। तर अगोदर जर समजा गावामध्ये जर पोलीस पाटील आहेत तर त्यांनी माहिती कुठे द्यायची, तहसील कार्यालयाला, नाही तर पोलीस स्टेशनला। ते कुठे देतील, कलेक्टर ऑफिसला, आणि कलेक्टर ऑफिस कुठे देईल, मंत्रालयाला, आणि त्याच्यानंतर मग आदेश होईल, नंतर टीम येईल। आता मी तर तुम्हाला सांगितलं की आम्ही तत्पर राहतो, आम्ही तुमचे सेवकच आहोत। तुमच्या मनामध्ये प्रश्न झाला असेल ना की साहेब तुम्ही असंही बोलता आणि तसंही बोलता, आहे ना, म्हणता ना तुम्ही की चित भी पट मेरी, पट भी पट मेरी, आहे ना, बरोबर ना। तुमच्या मनामध्ये प्रश्न चालू आहे, आता तुमच्या नजरेवरूनच समजते मला, तेवढा अनुभव आहे तुमचे, किती तुम्ही या लेक्चरमध्ये किती उत्सुक आहात। हां, तुमच्या नजरेवरूनच सर्वांचं मी तेवढी आपल्यामध्ये आहे ॲबिलिटी की तुम्ही या ठिकाणी प्रेझेंटेशन तुमचं कोणाचं किती आहे। ज्यांना कोणाचीच काही घेणं देणं नाही ते साईडला उभे आहेत, बरोबर ना। तर दीपक भाऊंनी आणि साबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच पावसाळा सुरू होणारच आहे। तर त्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती असतात त्यामध्ये पावसाळ्यामध्ये महत्त्वाचं जे आहे पूर आहे, किंवा उन्हाळ्यामध्ये आग आहे, किंवा भूकंप, किंवा इतरही ज्या काही नैसर्गिक आपत्ती असतात, वारा वादळ वगैरे। तर त्या अनुषंगाने आपल्या आजूबाजूला जे नागरिक असतात किंवा त्यांची जीवितहानी होऊ नये, वित्तहानी होऊ नये, या अनुषंगानं वेळेवर जी मदत द्यायला पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।